आला होता ना आतापर्यंत? आतापर्यंत एकही पॉलिटिशियन इकडे आलेला नाहीये आणि आमची दखल पण नाही घेतली. आम्हाला डम्पिंगचा खूप त्रास होतोय. आम्हाला कधी कधी असं वाटतंय की ते उठवायचं एवढा ऑर्डर आली आहे तरी पण अदर पॉलिटिशियनचा त्याच्यावर दबाव असावा का काय याच्यामुळे ते उठत नाही. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते माहीतही नव्हतं. पण सूर्योदय स्क्वेअर मध्ये आतापर्यंत वानखेडे सरांशिवाय एकही पॉलिटिशियन आलेला नाही आणि एकानेही आमची दखल घेतली नाही. मी त्यांचं खूप मनापासून थँक्यू धन्यवाद मानते आणि त्यांनी आमची समस्या ऐकली. त्यांनी एवढा मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. साहेब, डम्पिंगचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. अक्षरशः या लोकांना इथे जगणं मुश्किल झालेलं आहे. असं गेल्या काही दिवसात अनेक वेळा या लोकांनी तक्रारी केल्या. बोरिंगला सुद्धा घाण पाणी या ठिकाणी येत आहे. काय या लोकांना आपण आश्वासन दिलं आणि लोकांचं काय म्हणणं होतं? मी आश्वासन नाही दिलं. मी त्यांना माझा वचननामा दिलेला आहे की मी काय करणार आहे. ॲक्च्युली इथले लोक खूप जेंटलमॅन आहेत आणि समजदार लोक आहेत की यांनी आजपर्यंत कोणाला चपलेली मारलेलं नाही आहे. त्यांची जी समस्या आहे इथे येऊन बसून जर तुम्ही श्वास घेऊ शकले तर तुम्ही त्या माणसाला म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप महिला आहेत. आता मी इथं 2-4 शिव्या देऊन बोललो असतो. यांना खरंच हे चपले खाण्याच्या लायकीचेच आहेत. त्यांनी आजपर्यंत हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावला नाही. शहराच्या आतमध्ये डम्पिंग ग्राउंड काढून या लोकांनी इथल्या लोकांवर अन्याय केलेला आहे. लोकांचं काय म्हणणं आहे? आता तुम्हाला पाठिंबा दिलाय का काय सांगा? लोक तर मला पाठिंबा देणारच आहेत. त्यांना माहिती आहे काम करणारा माणूस कोण आहे आणि काम न करणारा माणूस कोण आहे. आज त्यांची जर तुम्ही अवस्था बघितली, तुम्ही आज लोक आज तुम्ही बघितलं असेल माझ्या रॅलीमध्ये कमीत कमी 10 ते 15 हजार लोक ही आपल्या मतदारसंघातलीच लोक होती जे या शहरामध्ये त्रस्त झालेली आहेत या आमदारांमुळे, या खासदारांमुळे, यांच्या दादागिरीमुळे. आपण ती जनता आज रस्त्यावर उतरली आहे आणि यांना चांगल्या प्रकारे धडा शिकवणार आहे. यांना यांची जागा दाखवणार आहेत. हे भ्रष्ट सरकार आहे. यांनी 50 जे बोलतो 50 खोके एकदम ओके या पद्धतीचे गद्दार लोक आहेत आणि हे गद्दार लोकांना इथली जनता अंबरनाथकर धडा शिकवतील याच्यात तीड मात्रही शंका नाही. आपण आपल्या वचननाम्यात काय आश्वासन दिले डम्पिंगच्या बाबतीत? डम्पिंगचा माझा 2 नंबरचा जो पॉईंट आहे तो डम्पिंग ग्राउंडच्या बद्दलच आहे आणि हे डम्पिंग ग्राउंड मी शहराच्या बाहेर नक्कीच हलवेल असं मी यांना आश्वासन दिलेलं आहे. माझ्या वचननाम्यात सुद्धा तो प्रश्न मी यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. मुंबई छोड़ के यहाँ पे आए, हम सोचे इतना अच्छा यहाँ पे परिसर है, निसर्ग बोलते हैं ना, पूरा हम लोग नेचर के बीच में रहने के लिए आए. तो फिर बाद में हमको ये पता चला कि यहाँ पे ये नेचर के साथ में ये भी हमको मिल रहा है. और ये हमको तब मिला जब हमने यहाँ पे घर खरीद लिया, जब हमारा सब कुछ प्रोसेस हो गया तब पता चला. कितने लोग तो सर यहाँ से छोड़ के रूम चले गए. जितने लोग खरीदे थे उनको अभी क्या कर सकते, वो सर कहीं नहीं जा सकते. इसके लिए हम रुके हैं और हम चाहते हैं सर, अभी सर आए हमको इतना ज़्यादा कॉन्फिडेंस दिए कि ये अभी जल्दी से जल्दी चला जाएगा. तो थैंक यू सो मच सर, आपने हमारा इतना सहयोग दे रहे हैं. और आप लोगों का फैसला क्या है? सर हमारा फैसला यही है कि हम सर का सपोर्ट करेंगे और सर आगे जैसे जितना काम कर रहे हैं हम हमेशा सर के साथ रहेंगे. काय त्रास आहे लोकांना आणि तुमची काय भूमिका आहे सगळ्या बाबतीत? मी सर्वोदय स्क्वेअरचा रहिवासी रमेश छतवानी. इथे त्रास तर अनेक आहेत पण सगळ्यात मोठा त्रास या दुर्गंधाचा आहे. जेणेकरून माझा मुलगा ज्यावेळेस कामाला जातो, कामावून आल्यानंतर तो म्हणतो पप्पा तुमची तब्येत बरी आहे का, माझ्या मुलाची तब्येत बरी आहे का. आम्ही त्याला म्हणतो हो बेटा. कारण काय बँक आम्हाला व्याज सोडणार नाही आणि आम्ही घर विकून जाऊ शकत नाही. कारण का हा प्रत्येक मध्यमवर्गीचा स्वप्न असतो आम्ही सुद्धा फ्लॅटमध्ये राहावं. परंतु जे काही जे घडू राहिलं इथं तर फार आमच्यावर अन्याय होऊ राहिलाय
आणि वानखेडे साहेब हे पहिले नेते आहेत ज्यांनी येऊन इथे दखल घेतलेली आहे आणि आश्वासन दिलेलं आहे का मी जरी निवडून आलो तरी ठीक आणि जरी नाही निवडून आलो तरी मी ह्या गोष्टीचा निवारण करणार आहे आणि आमची सगळी भावना त्यांच्याकडेच आहे. याच्या पुढे मी काही बोलणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2-2.5 वर्षापासून राहतो पण कोणीच लक्ष दिलं नाही, कोणीच आले नाही, नेते कोणीच आले नाही. पण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुमच्या पाठीशी आहे. जर इथं मी निवडून आलो तर मी समोर होईल, इथं कोणीच कचरा टाकू देणार नाही असं आश्वासन दिलं सरांनी. आणि आम्ही सगळे सर्वोदय स्क्वेअर, सत्यम ओलियंड हे सगळे आम्ही साहेबांच्या पाठीशी आहोत. बघा, गेल्या 3 वर्षापासून आम्ही इथे राहतोय आणि हा त्रास काढतोय, पण आमची कोणी दखल घेत नाही. जाणून बुजून दुर्लक्ष होतंय आमच्याकडे. म्हणजे जगभराचा कचरा आमच्या इथे येऊन पडतोय. आमचे कचरे सुद्धा 2-2, 3-3 दिवस कोणी उचलत नाही. किती महिलांना विचारा तुम्ही, आमच्या इथे कचऱ्याची गाडी 2-2, 3-3 दिवस येत नाही आणि आम्ही लोकांच्या कचऱ्यांचा वास घेऊन श्वास घ्यायला आम्हाला त्रास आहे आणि आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही. पण वानखेडे साहेब हे पहिले नेते जे आम्ही 3 वर्षात पहिल्यांदा इथे या कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो बघितले जात. तर आम्हाला असा विश्वास वाटतो की ते आता आमची डम्पिंगची समस्या सोडवण्यास आमची नक्की मदत करतील. आम्हाला विश्वास आहे तसा.